पहिला मी पप्पीला माझा डावे आता मी माझी आज झाली आज झाल्या मला. ए बजरंग, किती वेळ झाला खेळतोय, चल जेवायला. मग मी तुला सांगितलं ना एकदा मी नाही येणार घरी, जा तुम्हाला खेळू दे. घरी ये, तुझ्याकडे बघतेच आता. बजरंग, तुझी मम्मी सारखीच बोलवायला यायला लागली. यार माझी मम्मी बघ मला कधीच बोलवायला येत नाही. जाऊ का मग मी घरी? कशाला जातो घरी? माय पण मम्मी आलती बोलवायला, मी गेलो का? अरे सगळ्यांचे मेसेज असतात. अरे माझी पण मम्मीचं मला लय वाईट आले, सारखंच अभ्यास कर म्हणती. आपल्याला मम्मी नसती तर बरं झालं असतं. हा ना राव, बरोबर बोलतोय तू. अरे काय म्हटलं तू? मम्मी नसती तर बरं झालं असतं. एक काम करा, तुम्ही या बरं सगळे इकडं, उठा लवकर. तुम्हाला जरा काय त्रास देईल तुमची मम्मी, सांगा रे एवढं. मी मोबाईल बघतो ना, माझी मम्मी हातातून हिसकून मोबाईल घ्यायची. अहो मी खेळायला येतो ना तेव्हा माझी मम्मी सारखं मला बोलवायची. माझी मम्मी मला सारखी दुकानात पाठवती. मी लय अभ्यास करतो तरी माझी मम्मी म्हणते की अभ्यासच करत नाही. मी एवढा मोठा झालो तरी सारखं माझी मम्मी मला मारती. माझ्या मम्मीने तर माझी गेमच बंद करून टाकली. मी किती दिवस झालं मम्मीला म्हणते मोबाईल घे, तरी मोबाईल घे नाही. माझी मम्मी एकदा पण शाळेला सुट्टी घेऊन देत नाही आणि रविवारी म्हणते क्लासला जा. माझी मम्मी मला टीव्हीच बघून देत नाही. बरं झालं तुमचं. आता मी तुमचं ऐकलं ना, आता माझं ऐका. आता हे सगळं जे तुम्हाला मम्मी सांगते ना, हे सगळं तुमच्या भल्यासाठीच सांगते. आता तू काय म्हणतो, मला मम्मी मोबाईल घेऊन देत नाही. अरे पण तुझं वय नाही ना बाळा, आता जेव्हा तुझं वय होईल तेव्हा तुला घेऊन देईल ना. आता तू काय म्हणतो, माझी मम्मी मला सारखीच बोलवायची. अरे बोलवायची म्हणजे तू घरी जेवत नाही, तू येणार दिवसभर खेळत बसणार, मम्मी तुला 100 वेळा आवाज देणार, तू म्हणणार मी नाही येणार. तू एकदा जेवून आला की मम्मीला बाकीचे घरातली कामं करता येतात ना. आणि तू काय म्हणतो, मला मम्मी एक दिवस पण शाळेला सुट्टी घेऊन देत नाही, रविवारी पण क्लासला जा म्हणती. अरे बाळा, आता शिक्षण लय अवघड झाले. आता तू जर समजा एक दिवस जरी शाळेत सुट्टी घेतली ना, तर तुझा अभ्यास बुडतो. आणि अजून तू काय म्हणत असतो की मला टीव्ही बघून देत नाही. अरे बाळा, टीव्हीवर आता काय चांगलं राहिलं मला सांग ना. आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा शक्तिमान लागायचं, ज्युनियरजी लागायचं, आलिपलाईला सारखे कार्यक्रम लागायचे. ते सगळे कार्यक्रम चांगले होते. आता तसले कार्यक्रम लागत नाही, सगळे खराब असतात. त्यामुळे तुम्ही ना, आई जे सांगते ना ते आईचं ऐका. आईला उलटं बोलू नका. आणि आई जर तुम्हाला बोलवाय आली तर लगेच तुम्ही गेलं पाहिजे घरी. आणि ऐका ना, असं कधीच म्हणायचं नाही जर मला मम्मी नसती ना तर बरं झालं असतं. कारण तुम्ही आता लहान आहे म्हणून तुम्हाला आईची किंमत कळत नाही. पण जेव्हा तुम्ही मोठे होता ना तेव्हा तुम्हाला कळतं आईची किंमत काय असते. आता मी जेव्हा तुमच्यासारखं लहान होतो ना तेव्हा मला पण असंच वाटायचं. मी पण आईला उलटं बोलायचो, आईचं ऐकत नव्हतो. पण आता माझ्याजवळ आई नाही आहे तर मला कळतं की आईची किंमत काय असते. त्यामुळं आपल्या आईला कधीच उलटं बोलायचं नाही. तिने काय जरी बोललं तरी तिचं गपचूप ऐकून घ्यायचं. कारण ती जे पण तुम्हाला सांगत असते ना ते तुमच्या चांगल्यासाठीच सांगत असते. कळालं का? आता कोण बोलणार नाही ना परत असं.